जागेच्या प्रकरणात हाजी अब्दुल खुद्दूस हाजी हसन अली शेख राहणार सोलापूर यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी बिलाल हाजी हसन अली शेख, मजहर बिलाल शेख, मोहम्मद शोएब बिलाल शेख सर्व राहणार जोडगावी पेठ सोलापूर यांना इश्यू प्रोसेसचा हुकूम करत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले आहे। या संदर्भात ॲडव्होकेट एम.ए. इनामदार यांनी माहिती दिली आहे। सोलापूर येथील न्यायदंडाधिकारी व्ही.ए. कुलकर्णी यांनी आरोपींविरुद्ध इश्यू प्रोसेसचा हुकूम पारित केला आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, हाजी अब्दुल खुद्दूस हाजी हसन अली शेख राहणार सोलापूर यांची मोमीन नगर येथे 8 एकर शेतजमीन होती। पुढे 2014 साली सदर मिळकतीचे वाटप झाले व त्याप्रमाणे स्वतंत्र 7 बारे उतारे तयार झाले। त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 2019 साली फिर्यादीची जमीन लाटण्याच्या उद्देशाने पूर्वीचे बक्षीसपत्राचा आधार घेत संगनमत करून फिर्यादीच्या हिश्श्यामध्ये नाव लावले। फिर्यादीने महसूल विभागाकडे व संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। म्हणून फिर्यादी हाजी अब्दुल खुद्दूस हाजी हसन अली शेख यांनी न्यायालयात ॲडव्होकेट एम.ए. इनामदार यांच्यामार्फत फसवणूक अंतर्गत खासगी फिर्याद दाखल करून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली। प्रकरणाच्या सुनावणी कामी 40 वर्षापूर्वीपासूनचे कागदपत्रे व फिर्यादीच्या मालकी दर्शविणारे कागदपत्रे तपासण्यात आले। फसवणूक झाल्याचे कोर्टात लक्षात येताच न्यायदंडाधिकारी व्ही.ए. कुलकर्णी यांनी फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बिलाल हाजी हसन अली शेख, मजहर बिलाल शेख, मोहम्मद शोएब बिलाल शेख सर्व राहणार जोडगावी पेठ सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणुकी प्रकरणी इशू प्रोसेस अर्थात समन्स काढून कोर्टात हजर राहण्याचे आदेश पारित केले आहे। फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट एम.ए. इनामदार, ॲडव्होकेट अझहर मुजावर यांनी काम पाहिले।